हॅलो, वेलकम टू माय रात्रीच्या 10:30च्या ब्लॉगमध्ये. मी राहते क्वार्टरला 14 मंथ ओल्ड बेबी विथ हजबंड. या ब्लॉगचा पार्ट 1 नसेल बघितला तर लवकर बघून घ्या. आम्ही गेलो होतो रोज जे लागतं सामान आणायला. सामान आणण्यापेक्षा घरी आणण्यावर भरून ठेवणं हा सर्वात मोठा टास्क वुमनला असतो. त्यात छोटं बाळ असेल तर काही सांगायचं काम नाही. मुलीला झोपून दिल्यावर सर्व भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला. भीती याची वाटते की मुलगी उठली तर सर्व कामं राहून जाईल. पण जसा विचार केला तसंच घडलं. ॲटलिस्ट उठण्या पहिले झाडू पोछा 80% कामे आवरली होती. खूप कठीण आहे मुलीला सांभाळून कामे करणं. दिवसभराच्या धावपळीने शरीर खूप थकलेलं असतं. रात्री झोपायचं म्हटलं की डोळ्यासमोर सर्व पसारा दिसला की ती झोप पण नकोशी वाटते. मग काय आवरत बसली. मला रात्री सगळं काम आवरूनच झोपावं वाटते. मी सकाळीसाठी कुठलंच काम ठेवत नाही, कारण की सकाळ उठल्यावर मला सगळं नीटनेटकं लागतं. मूड फ्रेश असायला हवं. बिकॉज ऑफ कसं राहते ना, आपण सकाळी उठला आणि खूप सगळा पसारा कामं आणि ते सगळं दिसलं की पूर्ण दिवस खराब जातो. म्हणून मी रात्री झोपायला वेळ झाला तरी चालेल, पण मी सगळं रात्रीच आवडते. ॲटलिस्ट मी रात्री झाडू पोछा आणि सगळं भांडे आणि सगळं क्लीन करून ठेवते, म्हणजे माझी दुसऱ्या दिवसची सकाळ खूप चांगली जाते. तुम्ही पण असंच करता का? जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.